देशातील विविध राज्यांमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। नदी नाले ओसांडून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अशातच एक अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। आता नेमकं असं या व्हिडिओमध्ये काय घडलंय ते आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मैत्री म्हणजे काय असतं ते सांगायला शब्द पुरत नाहीत आणि आज माणसांपेक्षाही कधी-कधी प्राण्यांचं नातं अधिक खरं आणि निस्वार्थ वाटतं। याचा अगदी हृदयस्पर्शी अनुभव एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून आलाय, जो सध्या सोशल मीडियावरती प्रचंड वेगाने व्हायरल होतोय। जगात सगळ्यात पवित्र नातं कोणतं असेल तर ते म्हणजे मैत्री आणि मैत्रीचं खरं रूप शब्दांनी नाही तर कृतीने दाखवलं जातं। आज जिथं माणसाच्या नात्यांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे तिथं प्राणी मात्र नातं निभावण्यात मागे नाहीयेत। एका पुराच्या वाहणाऱ्या नदीत एक म्हैस मृत्यूच्या काठावर पोहोचली होती। तिच्या अवतीभोवती कुणीही नव्हतं। पाणी प्रचंड वेगानं वाहत होतं। आशा संपली होती, पण तेवढ्यात अचानक तिथं तिची एक मैत्रीण धावत आली आणि तिनं भयंकर प्रवाहात स्वतःचीही पर्वा न करता त्या पाण्यात उडी घेतली आणि एक अशक्य वाटणारा थरार सुरू झाला। या व्हिडिओमध्ये दिसतंय की एक म्हैस प्रचंड वेगानं वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात अडकलेली आहे। ती वाचवण्यासाठी धडपड करत असतानाच अचानक दुसरी म्हैस धावत तिथं येते। ती कोणताही विचार न करता अगदी आपला जीव धोक्यात घालून पाण्यात उडी घेते आणि अडकलेल्या मैत्रिणीपर्यंत पोहोचते। तिच्या सोबतचे आधाराने आणि चिकाटीने अखेर ती म्हैस तिला बाहेर काढण्यात यशस्वी होते। व्हिडिओमध्ये आपण पाहत असाल की कशा पद्धतीनं एका म्हशीनं दुसऱ्या म्हशीचे प्राण वाचवलेले आहे। व्हिडिओ सोबत शेअर करण्यात आलेल्या या कॅप्शनमध्ये असं लिहिण्यात आलंय, मैत्रीण वाटतेय पण एक मूक प्राणी तिला सोडून जात नाही। ती स्वतःचीही पर्वा न करता पाण्यात उतरते, धीर देते आणि अखेर वाचूनच दम सोडते। हा व्हिडिओ पाहून हजारो युजर्स भावुक झालेले आहेत। जिथे कुणीही मदतीला येत नाही तिथं एक म्हैस दुसऱ्या म्हशीसाठी आपला जीव पणाला लावते। तर दुसऱ्याने असं कमेंट केलेली आहे, प्राणी कधी कधी माणसांपेक्षाही चांगली वागणूक देतात। या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते की मैत्री खरी असेल तर संकट कितीही मोठी असली तरी त्यातून सोबत बाहेर पडता येतं।